अरे माझ्याकडे आहे, आमचं पप्पा आहेत बघ. अरे 1 रुपया नाही माझ्याकडे होतं ते आपण आम्हाला त्याच्याकडे नाही घ्यायचं त्याच्याकडे नाही घ्यायचं नको घे. इधर का ही बघा उसावर, ही उसावर बघा ही. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आज आपण जाणार आहे कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर वसलेलं आहे एक असं पवित्र ठिकाण जिथं आजही मातृत्व, क्षमा आणि शक्तीचा अनुभव. आपण चाललोय यल्लमा डोंगर सौंदतीला. तर तुम्हालाही यल्लमा देवीचा अनुभव घ्यायचा असेल, डायरेक्ट तुम्हाला दर्शन देणार आहे, तेही घर बसल्या. त्यामुळे कुठेही जाऊ नका, सोबत राहा आणि खूप मजा येणार आहे. सो बघू. आमच्या गाडीतलं संपलंय कुलंट. आम्ही आता बिद्रीत कुलंट घ्यायला. तर कुलंट मिळालेलं आहे. आता जायचं, गाडीत घालायचं, तिथनं डायरेक्ट डोंगरावर. दुपारचं वाजल्यात 2:30 आणि आम्ही पोचलोय संकेश्वरमध्ये. थोडासा ब्रेक घेतलाय, जेवायचं, निघायचं. संकेश्वरमधलं कोर्ट जे आहे तर त्याच्या साईडलाच एक जलसिंचन आहे आणि तिथं समोरच आहे बाग. म्हैसूर काय म्हणतोय भावा? संकेश्वर मध्ये आलोय आपण. झाले काय आता लागल्या भूक, त्यामुळं बोलायचं जर काही सुचना झाले तर पहिला आपण जेवूया आणि मग पुढचं शूट करूया. या तुम्ही पण जेवायला. तर आमचं जेवून झालंय. आता आम्ही परत इथून निघणार. आम्ही पोचलोय कुठल्या तर नदीवर आणि आम्हाला सांगितलंय की कापूर इथं जाळायला नदीला. त्यामुळं आम्ही चाललोय आता कापूर जाळायला. काय नाही महेश बाबा? काय आता प्रत्येकप्रमाणे आपण आता पहिली नदी लागली आपल्यालाही. त्यामुळे आता आपण इथं कापूर जाऊन मग पुढच्या प्रवासाला मार्गस्थ व्हायचं. तर आपण पोचलोय सौंदती मनोळी जवळ, जिथं एक नदी आहे आणि त्या नदीमध्ये आपल्याला जाऊन कापूर लावायचा असतोय आणि नारळ फोडायचा असतोय. सो पोचलोय, नारळ बघूया, नारळ घेऊया आणि मग पुढचा प्रवास. आणि अजून एक गोष्ट म्हणजे अशी की मी इथली जास्त काही इन्फॉर्मेशन देऊ शकत नाही, कारण ॲक्च्युली मलाच जास्त काय माहीत नाही. मी म्हणजे नवीन
असल्यावर काय तसं येतोय कायम, पण थोडंसं नवीन असल्यासारखंच आहे. कर्नाटकातलं गाव आहे त्यामुळं समजत नाहीत नावं वगैरे. त्यामुळं आणि चुकून काय तर मी चुकीचं सांगितलं तर ते चुकीची इन्फॉर्मेशन तुमच्याजवळ येईल. त्यामुळे मी काही इन्फॉर्मेशन सांगत नाही. पण बघू, जसं जसं मला माहिती होते, जशा जशा गोष्टी समजतात त्या मी तुमच्यासोबत शेअरच करेन. आता मी आलो नदीवर काय, आणि इथली मजा एक वेगळीच आहे. बारकी पोरं आहेत आणि बारकी पोरं नदीत पैसे वगैरे काय तर टाकलं, नुसतं बुडायचं लय लांब, वरच्यावर उचलल्यात. आता त्यांच्याकडे तंत्रज्ञान पण आले, चुंबक वगैरे घेऊन बसतात. आता अलीकडे आज जाऊन उतरून काढायचे. पण आता चुंबक आल्यामुळं कसं डायरेक्ट चुंबकावर टाकतात, घेतला की चला घेतलावर. आता मजा तुम्हाला दाखवतो, बघा काय काय म्हणलं. दंगा चालू आहे नुसता. हे काय रे, काय नग फोडतो की मैसू लावा कापूर. कुणाकडे जाऊ सांगा मला. एक वाढंदा ना चल तू. हा काय करायचा, आम्ही फोडायचं असतो ना रे, आम्ही फोडायचं ना. तू बरोबर ह्या मेंबरला पकडला चांगला गेलाय. पळत काय आलता मग तू? 5% 5 टाक. माझा तिनेच फोडला, नुसता कापूर टाकला. हा टाक. पाणी पाणी धुवून पाणी हे उगते कसं कराले. अरे तुला कसं केलं बघितलंस काय? हा लावला की इथं धर त्याला आणि लाव. हे घे. बाबा मला बी 10 पाहिजे. ए बाबा मला बी दे. माझ्याकडे कोण बी यायला नाही, तुम्ही तर देऊन द्या. 10 रुपये ह्याच्यातलं घे. ह्याच्याकडे अरे 1 रुपया नाही माझ्याकडे. कुठं ते आम्हा त्याच्याकडे नाही घेतलं, त्याच्याकडे नाही घेतलं. ही बघा उसावर, ही उसावर बघा. ही बघा हे असं आहे बघा. हे युट्यूबला पहिले टाक. या आता टाकायलाच पाहिजे. त्याला 20 रुपये दिले सुलो. तुला 20 रुपये दिले. हवंय की पाया का पडलेस? 20 नाही माझ्याकडे तरी. किती आहेत? आता मी काय सांगणार सांगायला. माझ्या देत्या काय माझ्या माझ्या काय तुझ्या माझ्या तुझ्या काय माझ्या अंगड्या कोडस्त्या. हा इले माझ्या कोडस्त्या.
म्हणजे काही नाही आहे माझ्याकडे. काय काय बाळा मी किती द्यायचं? नाही मी दिलंय. अब त्यो आमच्या दादाकडनं घ्यायचं जा. आमच्या अण्णाकडनं घ्यायचं जा. कोण नाही दे सर बस नाही अब त्याच्याकडनं घे. दादाकडनं घे. आमच्या दादाकडनं घे. दादा दादा पैसे द्या दादा. दादा काय काय तुझा काय काय तुझा माझं नाहीये ते तुझा आहे. ते कोळसा नाही कोळसा तिकडे याला कोळसा कुठं कोळसा ह्याच्याकडे? ह्याच्यात आणि कोळसा दादा 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 पैसा द्या दादा. दादा अरे नाही बाबा जा जा आम्ही इकडे देवाला चाललोय तिकडे इकडे कुठे नाही ते सोड ना आता त्याला गाडीत घ्यायचं. जागा नाही गाडीत जागा गाडी नाही आमच्या जा अरे गाडीत जागा नाही जा 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 गाडी आल्या जा तिकडे जा काय द्या की. मला बसेल तिकडे ये त्याला घेऊन जाऊया. ये घेऊन जाऊया. ये त्याला घेऊन जाऊया. ऐकत नाही तशी ती.